इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली पांदण रस्त्यांचा आढावा। नमस्कार, मी अनिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेण्यासाठी आज तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। पाहुयात या बैठकीचा सविस्तर वृत्तांत। आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेबाबत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली। या बैठकीचे अध्यक्षपद इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी भूषवले। या बैठकीला संपत नाना सकाळे, विनायक माळेकर, समाधान बोडके, उपविभागीय अधिकारी रवींद्र भारते, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप आणि तालुका कृषी अधिकारी गणेश बंबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सहाय्यक महसूल अधिकारी तुषार इंगळे यांच्यासह सर्व महसूल मंडळ अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आणि प्रशासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी तालुक्यातील अपूर्ण असलेल्या रस्त्यांबाबत चिंता व्यक्त केली। ते म्हणाले की अनेक ठिकाणी रस्त्यांचे क्रमांक असूनही निधीअभावी कामे रखडली आहेत। आता शासनाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध झाला असून सर्व सरपंचांनी तातडीने आपापल्या गावच्या रस्त्यांची यादी तयार करून सादर करावी। विशेषतः शेतकऱ्यांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे मजबूतीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण करण्यावर त्यांनी भर दिला। बरेच काही ठिकाणी रस्ते राहून गेलेले नंबर असून सुद्धा आपल्याकडे निधी उपलब्ध होणे, परत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं शासन कालच राज्यपाल महोदयांनी त्याचं वाचन पण केलं। फक्त आमचे आंबडीचे सरपंच दादा इथे त्यांचे दादा निधी तुम्हाला सेपरेट झालेली, सगळ्या सरपंचांनी ताबडतोब मिटिंग घेऊन जे काही रस्ते नंबर असतील शक्काव्यांचा उपाव्यांचा त्यांची यादी घ्या। आमच्याकडे यादी आहे, तांबडी सगळी यादी प्रत्येक सरपंचाला झेरॉक्स मारून द्या, म्हणजे त्याच्या गावचे जे काही रस्ते ते रस्ते प्रत्येकाला माहीत पडेल हा रस्ता आहे, पण त्याचा निधी उपलब्ध नसल्यामुळे काम झालं नाही। बरेच गावाला आपल्याकडे शेतकऱ्यांची माळ्यातून जाणारा रस्ता आहे, पण 2 किलोमीटर 3 किलोमीटर असल्यामुळे आपण बरेच निधी देऊ नये। बरेच सरपंच निधी मागायला येते, परंतु आपल्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळं आपण काही रस्ते राहून गेले। पण आता जर खडीकरण केलं तर आपण 25-15 ठक्कर बापा अख्ख्या त्याच्यात योजना आणून कोंबडीकरण कसं करता येईल, आपल्याला किंवा डांबरीकरण कसं करता येईल। यावेळी तहसीलदार गणेश जाधव यांनी उपस्थित सरपंच आणि अधिकाऱ्यांना योजनेच्या तांत्रिक बाबी आणि अंमलबजावणीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली। या योजनेमुळे आता तालुक्यातील शेतात जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सोपे होणार आहे। ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे।